एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्याने आता मोदींच्या शपथविधीची तयारी सुरू झालेली आहे। 9 जूनला नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याआधीच आता मित्रपक्षांनाही सत्तेत सहभागी करून घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। यात एनडीएतील घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रातील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मोदींच्या मंत्रिमंडळात सेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना केंद्रात मंत्रिपदाची आशा। शिवसेनेकडून 2, राष्ट्रवादीकडून 1 नाव। कुणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? देशात भाजपला एकहाती सत्ता मिळवता आली नसली तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मात्र बहुमत मिळालंय। त्यामुळे सलग तिसऱ्यांदा देशात मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार आहे। गेल्या 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच आघाडीचं सरकार होणार असल्यानं आता मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात चांगला वाटा मिळण्याची शक्यता आहे। याच अनुषंगानं आता महाराष्ट्रातील भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही हालचाली सुरू केल्या आहेत। एनडीएच्या बैठकीनंतर झालेल्या चर्चेत दोन्ही पक्षांनी त्यांची काही नावंही दिल्याची माहिती मिळते आहे। मोदींच्या मंत्रिमंडळात 7 जागा जिंकणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी दिल्लीतल्या बैठकीत नावही दिल्याचं कळतंय। पण ही नावं कोणती हे स्पष्ट नसल्यानं आतापासूनच खासदारांमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। माझी 4थी टर्म सिनियरिटी आहे, त्याच्यामुळे अपेक्षा असणं काही चुकीचं नाही। बहुतेक निर्णय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी घेतील, त्यांना ते पूर्ण अधिकार आहे। आघाडी सरकारमध्ये 1-2 खासदार असलेल्या पक्षांनाही महत्त्व प्राप्त होतं। त्यामुळे लोकसभेची अवघी 1 जागा जिंकणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही मंत्रिमंडळात संधीची आशा आहे। त्यामुळे प्रचंड आशावादी असलेल्या राष्ट्रवादीनेही प्रफुल्ल पटेलांचं नाव मंत्रिपदासाठी पुढे केल्याची माहिती मिळते। तशी चर्चा आज या ठिकाणी काही झालेली नाही, कारण या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतात। एकंदरीतच 10 वर्षांच्या एकहाती सत्तेनंतर नरेंद्र मोदींना पहिल्यांदाच आघाडी सरकारचं नेतृत्व करावं लागणार आहे। एनडीएचं बहुमतही तसं काठावरचंच आहे। त्यामुळे एनडीएतील जागा जिंकणाऱ्या प्रत्येक मित्रपक्षाचं मन जपण्याचा प्रयत्न भाजपला करावा लागणार आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातून कुणाकुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।